येस, एस-व्ही फायटर्स त्रिपुरी टीमच्या बाजूने टॉस केला. प्रथमतः बॅटिंग घेतली आहे आणि समोरच्या टीमला अगदी पाहतोय फील्डिंग करण्यासाठी आमंत्रित करणार आहेत येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये. परंतु या मॅचचा विचार केला तर या सेकंड इनिंगचा देखील फार महत्त्व असणार आहे. जिथे अगदी पाहतोय 38 धावसंख्येचा पाठलाग अगदी आपण पाहतो श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमला इथून पुढे करायचा आहे आणि तो पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी एका साईडला प्रथमेश, एका साईडला भावेश. ऑन ट्रॅक वरती ओमकार. पहिला बॉल. हो, पहिला बॉल आक्रमण करायचं होतं, परंतु टप्पा पडलाय. शरीरयष्टीला जाऊन बॉल आदळला गेलाय आणि पहिला डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतंय. डॉट बॉलने इथून पुढे सुरुवात झाली आहे. फक्त आणि फक्त अगदी आपण पाहतो 38 धावसंख्येचाच पाठलाग करायचा आहे. त्यामुळे इथून पुढे आता कशा पद्धतीची बॅटिंग होईल तेही पाहावं लागणार आहे. ओव्हर पिच बॉल टप्प्यामध्ये बॉल सापडला आणि त्या टप्प्यामध्ये सापडलेल्या बॉलचा कार्यक्रम अगदी परफेक्ट केलाय. बॉल आउट ऑफ दी पार्क. सिक्सर. तुझी तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पहिला डॉट बॉल त्यानंतर अगदी पाहतोय षटकार आलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा विचार केला तर पुन्हा एकदा डॉट बॉल. म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. हो, यावेळेला आपण पाहतोय काय फटका गेला ऑन साइडला आणि त्याच वेळेला बराचसा दूर वरती जाणारा पॅरल स्ट्रोक. 6 धावा देणारा सिक्सर. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा षटकार आलाय म्हणजे एक डॉट बॉल एक षटकार, एक डॉट बॉल एक षटकार. अशा पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. 12 धावा. ओ बॅट चेंज लागली आहे. पाठीमागच्या दिशेने फ्लॅशबॅक खेळाडू होता. बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले. पुढे टप्पा पडलाय आणि त्यामध्ये अगदी आपण पाहतोय दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल इथून पुढे येताना बाहेर मिळते. 13 धावा. त्या धापळकावरती अद्यापपर्यंत सध्याच्या घडीला इथून पुढे आपल्याला पार मिळत आहेत. 13 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. ती समर्थ कृपा करोडे या संघाची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करते. भावेश पानवकर पाठीमागे आले होते. बॉलला देखील पाठीमागे पाठवायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क तिथे आपण पाहतोय. तेवढासा झाला नाहीये. एक सिंगल तर घेतली गेली आहे. परंतु त्याच वेळेला विचार केला तर दुहेरीचा सुद्धा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला बघता आलेच संपुष्टात. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या ही धापकावरती पाहायला मिळते. अद्यापर्यंत विचार केला तर 15 या आकड्यावरती 15 रन. 38 धावसंख्येचा पाठलाग तर करायचा होता. पहिल्या 6 बॉलमध्ये विचार केला तर 15 धावा आल्यात. इथून पुढे 18 बॉलचा विचार केला तर 23 धावसंख्येची गरज. या मॅचमध्ये असणार बॅटिंग करणाऱ्या टीमला. अर्थात श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमला 18 मध्ये 23 ची गरज. च्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल. फुल टॉस. त्याच्यावरती तर आक्रमण करायचं होतं. फटका फसलाय. हवेमध्ये बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न तर राहिला होता. परंतु थोडे वेळ दूरवरती राहिले. बॅटर तिथे बचवले गेले आणि त्यानंतर लागून आपण पाहतोय स्ट्राईक रोटेशन होण्याचं काम अगदी आपल्याला पहिल्या बॉलवरती येताना पाहायला मिळालं. स्वतःवरती नाराज असतील कारण की फुलटॉस बॉल होता. परंतु जर विचार केला तर मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन नाही करू शकले आणि फक्त आणि फक्त इथून पुढे सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. रुपेश R15
या नावाने ओळख या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली होते, परंतु फिल्डिंगची साथ तेवढी अद्यापपर्यंत चांगली नाही मिळाली. कारण का अगदी पाहतोय कॅच देखील ड्रॉप झाला. पाठीमागे बॉल देखील अगदी बऱ्याच वेळा सुटताना पाहायला मिळाले. त्यामुळे इथून पुढे एक सिंगल पुन्हा एकदा इथून पुढे येताना पाहायला मिळते. 18 मध्ये फक्त आणि फक्त 23चीच गरज होती आणि पहिल्या 2 बॉलवरती जर विचार केला तर मग सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळतात. अजूनही 21ची गरज आहे. 16 बॉल 21 धावसंख्येची गरज. टप्पा पडलाय. बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. वाईड बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. डाऊन द लेग साइड हाताळण्याचा प्रयत्न इथून पुढे सातत्याने होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे हा पहिला वाईड त्या इनिंगमधील आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये ही धाव सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना रुपेश यांच्या बाजूतून खर्च केली गेली आहे. पुढचा बॉल. अकूट टप्प्याचा बॉल होता. त्याच्यावरती देखील प्रहार करायचं होतं. याही वेळेला मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू वेगानं आले होते. बॉलपर्यंत नाही पोहोचले शकले, परंतु बॉलला अडवण्यामध्ये यश आलंय आणि एक सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अगदी विचार केला तर ओंकारने धावा बराचसा खर्च केला गेला होता, परंतु या वेळेला रुपेशने कमबॅक तर केलंय, परंतु एक विकेट मिळवणं ही फार गरजेचं असणार आहे. अन्यथा दोन्ही बॅटर विध्वंसक पाहायला मिळत आहेत. त्यासाठी फलंदाजीसाठी दोन्ही बॅटर अगदी ओळखले जातात. समोरच्या दिशेने गेला फटका घेऊन पाहतोय लॉंग ऑफला. फिल्डिंग केली आहे, फेकी करतील तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते. या षटकामध्ये अद्यापर्यंत मोठा फटका नाही मारू दिलाय. म्हणजे दोन्ही फलंदाजा विचार केला तर बंदिस्त ठेवण्याचं काम या षटकामध्ये रुपेश याने केले आहेत. आडगर गावाला विलंब करणारा हा खेळाडू आता मात्र बाउंड ट्रॅक वरती आकृती 11 रेपोली या टीमसाठी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पुढचा बॉल. आक्रमण अगदी पाहतोय पाठीमागचं क्षेत्र निवडलं. बराचसा दूरवरती पाठवलाय. एक उत्तुंग असा षटकार. प्रथमेश. शेवटचा बॉल तोही एकदम पाहतोय स्वतः गोल फिरले बॉलला देखील पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनादर बिग हिट. मोठा फटका. सिक्सर. समोर जर विचार केला तर आता मात्र भावेश आहेत. काहीतरी वेगळं करायचं होतं. अगदी आपण पाहतोय स्विचचा प्रयत्न भावेश यांचा राहिला होता. परंतु बॉलचा संपर्क नाही करू शकले आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 11 मध्ये 6 बनवायचे आहेत. पुढचा बॉल. अगदी आपण पाहतोय खेळपट्टीच्या मधोमध तर होता, परंतु टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. त्यानंतरला अगदी आपण पाहतोय डॉट बॉल. इथून पुढे अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली तर शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे आता कशा पद्धतीची बॅटिंग होईल हे पाहावं लागेल. फटका फसलाय. हवेमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जास्तीचं नुकसान नाही झालं. वॅकेंट एरियामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. एक सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 5 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये इथून पुढे असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला श्री समर्थ कृपा कुरवडे. अगदी आपण पाहतोय इथून पुढे जर हा संघ अगदी पाहतोय सामना जिंकला तर मग ती सेकंड लास्ट मॅच त्यांच्यावरती अगदी पाहतोय दोन टीमच्या नजर असणार आहेत. एका साईडला ते म्हणजे श्री काळभैरव चापडी संघ असेल आणि त्याच वेळेला आपण पाहतोय श्री समर्थ कृपा कुरवडे या दोन संघांच्या नजरा मॅचकडे असणार ती मॅच असेल म्हणजे कौस्तुभ 11 वाघोसे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी
राहुल ग्राफिक्स अंबरले आणि राहुल ग्राफिक्स अंबरलेसाठी भरघोस मताने मी तर म्हणेल सपोर्ट असेल त्या टीमला. ओ काय फटका गेलाय, नो लुक शॉट. अडवण्याचा प्रयत्न तिथे जरूर राहिलाय, परंतु फटका घेऊन पाहतोय अप्रतिम दर्जाचा होता. सिंगल आली आहे. 35 धावा पकडती पाहायला मिळतात. 3 धावसंख्येची गरज असणाऱ्या 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल कोलाट टाकला होता. इथून पुढे अगदी आपण पाहतोय 2 धावसंख्येची गरज आहे. येणाऱ्या 7 बॉलमध्ये 7 मध्ये 2 बनवायचे आहेत. त्यानंतर होणारी मॅच ही फार इम्पॉर्टंट असणार आहे. संपायर डिसिजन व्हाईट बॉल. एका धावसंख्येची गरज या मॅचमध्ये फक्त आणि फक्त. तो एक दोन पाहतोय. व्हाईटच्या सोबतमध्ये धाव आली आणि अशा पद्धतीने सामना संपलाय. श्री समर्थ कृपा गोरवडे या संघ अजूनही या स्पर्धेमध्ये जीवित आहे. श्री काळभैरव चाबडी संघ अजूनही या स्पर्धेमध्ये जीवित आहे आणि त्याचबरोबर एक दोन पाहतोय. आकृतीने रेपरी टॉप 2 मध्ये तर असणारच आहे. परंतु इथून पुढे टॉप 2 मध्ये जाणारा दुसरा संघ हा कोणता असेल त्यासाठी एका मॅचसाठी अगदी पाहतोय आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. तो म्हणजे एक ग्रुपमधील ती राहुल ग्राफिक्स अंबरले त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी कौस्तुभ 11 वाघोसे. जर कौस्तुभ 11 वाघोसे